आणि पार्वतीमध्ये सत्संग सुरू होता, धर्म चर्चा सुरू होती. काय आहे धर्म? दुसऱ्यांना मदत करणं धर्म आहे. धारयती इति धर्म. ज्याला धारण करता येतं त्याला धर्म म्हणतात. रामचरितमानस मध्ये म्हटलेलं आहे, परहित सरीस धर्म नहीं भाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई. परहित सरीस धर्म नहीं भाई, परहित सरीस धर्म नहीं भाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई. परहित सरीस धर्म नाही भाई. दुसऱ्यांना मदत करण्यासारखा धर्म नाही. परपीडा सम नाही अधमाई. दुसऱ्यांना त्रास देण्यासारखा अधर्म जगामध्ये कोणताही. म्हणून दुसऱ्यांचं हित झालं पाहिजे. आपल्याकडून दुसऱ्यांचं मन दुखवायला नको. धर्म झाला पाहिजे. धर्म म्हणजे काय आहे? ज्याला धारण करता येतं त्याला धर्म म्हणतात. तुम्हा आम्हा सगळ्यांना बालवयामध्ये विद्यालयामध्ये शिकवलं गेलेलं आहे धर्म म्हणजे काय आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. 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 जगी जे दीन पतित, जगी जे दीन बदलित, दया ऊन उठवावी जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म. तुम्हा मला शिकवलं गेलेलं आहे विद्यालयामध्ये. जगाला प्रेम अर्पावे. सगळ्यांवर प्रेम करणं हा धर्म आहे. धर्म काय आहे? सगळ्यांवर प्रेम करणं. अहिंसा परमो धर्म. ग्रंथ सांगता अहिंसा हा परम धर्म आहे. परंतु हल्ली धर्माला ग्लानी आलेली आहे. धर्माला ग्लानी आलेली आहे. आणि धर्माला जर ग्लानी येते तर भगवान परमात्म्याला अवतार धारण करावा लागतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. धर्माला ग्लानी आलेली आहे. आणि कशा पद्धतीने ग्लानी आलेली आहे आपण 2-3 दिवसापासून श्रवण करतोय. फेसबुकच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून आपण श्रवण करतोय. काश्मीरमध्ये पहलगाम या गावामध्ये काही पर्यटक आपले गेलेले असताना, सबंध भारतामधले पर्यटक त्या ठिकाणी गेलेले असताना धर्म विचारून, जात नाही धर्म विचारून त्यांच्यावर गोळी झाडली गेली.
ज्या पुरुषांवर गोळी झाडली गेली त्यांच्या महिलांनी हात जोडून म्हटलं, यांना मारलं ना आम्हालाही संपवा, आम्हाला का जिवंत ठेवताय? परंतु त्यांनी सांगितलं, जे आतंकवादी होते, जे विशिष्ट वाईट विचारांचे होते, त्यांनी सांगितलं की तुम्हाला मारणार नाही, तुम्ही जे बघितलंय ते जाऊन मोदीला सांगा की बघा आम्ही काय करतोय, निरोप द्या आमचा, जे तुम्ही पाहिलंय निरोप द्या. म्हणून जात विचारलेली नाही, धर्म विचारला आणि मग मारले. 27 लोकांना समाप्त केलं. ज्या विवाहित स्त्रीचं लग्न झाल्यानंतर हातावरची मेहंदीही गेलेली नव्हती, तिच्या समोर तिच्या पतीचा वध करण्यात आला. आपल्या लहान लहान बालकांबरोबर सुट्टीचे दिवस त्या ठिकाणी घालवण्यासाठी आलेल्या त्या परिवारामध्ये मुलांच्या समोर, आईच्या समोर त्या ठिकाणी त्या मुलांना आणि वडिलांना संपवण्यात आलं. का? धर्म विचारू. ही परिस्थिती फार भयावह आहे. परिस्थिती एवढी भयावह आहे की आपण गंध लावला, आपण माळ घातली, आपण हिंदू आहोत असंच विचारून जर आपल्या या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये जर आपल्यालाच मारलं जात असेल तर भविष्य फार वाईट आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी डोळे उघडून जीवन जगलं पाहिजे. आताच जाग झालं पाहिजे. पुढचं भविष्य फार कठीण आहे. आपले ग्रंथ सांगतात, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. सगळे समान आहे, सगळ्यांवर प्रेम करा. स्त्री आणि पुरुष हे दोनच प्रकार आहेत. जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, म्हणून आपण सगळ्यांचा स्वीकार करणारी आपली संस्कृती आहे. परंतु आता काळानुसार आपल्या विचारांमध्येही थोडा बदल आपल्याला करावा लागणार आहे. जोपर्यंत संख्या कमी आहे ना तोपर्यंत सगळं ठीक आहे. परंतु ज्या दिवशी संख्या वाढेल त्या दिवशी आपल्या माता भगिनींना मोकळं फिरता येणार नाही. लक्षात ठेव, फिरता येणार. कधी उचलून नेतील, कधी विनयभंग करतील. सध्या आपण लव जिहादचे प्रकरण बघतोय आणि खेड्यापाड्यात नाही, विशेष मोठ्या मोठ्या गावांमध्ये हे प्रकरण फार त्या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे खेड्यांना तेवढी भीती नाही, परंतु फार भयानक परिस्थिती. डोळे उघडणं गरजेचं आहे. आणि कशा पद्धतीने डोळे उघडायचे हे ज्याचं त्याचं ज्याने त्याने मनात ठरवायचं. प्रत्येकाला कळतंय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. माझ्या बुद्धीने मी एवढंच तुम्हाला सांगू शकते. अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा, परंतु एवढंच सांगू शकते की आपल्यामध्ये जे जातीपातींवरून भांडणं चालले, मी साळी, मी कोळी, मी तेली, मी चामोळी, मी मराठा, मी माळी, मी वंजारी, हे जे भांडणं चालू आहेत ना हे संपले पाहिजे. आपण हिंदू आहोत एवढं जरी आपल्याला कळालं बस झालं. आपल्यातल्या जातीतला जो भेदभाव आहे तो संपला पाहिजे. पूर्वी आपण शाळेमध्ये असताना एक गोष्ट शिकलेलो आहोत. वडिलांनी मुलांच्या हातामध्ये एक एक काठी दिली, काठी मोडायला लावली. मुलांनी पटापट काठी मोडली आणि जेव्हा अनेक काठ्या एकत्र करून तो बंच ज्यावेळेस मुलांच्या हातात दिला, मोडायला लावला, त्या काठ्या मुलं मोडू शकले नाही. का? एकीचं बळ बापाने मुलांना दाखवून दिलं. त्या एकीच्या बळाची आज गरज आहे. एकीच्या बळाची गरज आहे. 150 वर्ष बाहेरच्यांनी येऊन आपल्यावर राज्य केलं का? ते राज्य करण्यासाठी फार मोठे फौज संपत्ती घेऊन आलेले नव्हते. त्यांना माहित होतं यांच्यात फूट पाडली ना आपण राज्य करू शकतो. धर्मवीर संभाजी महाराजांना संपवण्यात आलं. का संपवण्यात आलं? आपलेच लोक फितूर झाले म्हणून आपला राजा मारला गेला. म्हणून मारला. म्हणून आपल्यातल्याच लोकांनी आपल्याशी फितुरी जरी नाही केली, आपले एकत्र येऊन जरी राहिले तरी सुद्धा बाकीचे सांभाळून जीवन जगतील. त्यांचा त्रास आपल्याला होणार नाही. तेही व्यवस्थित राहतील, आपणही व्यवस्थित राहू. म्हणून एकत्र राहण्याची नितांत गरज आहे. आपल्यातलेच भांडणं संपलं. आपल्यातला अभिमान संपला पाहिजे. धर्म टिकला पाहिजे. सनातन धर्म आहे आपला. आपल्याला हेही माहित नाही आपण कोणत्या धर्माचे आहोत. काही ठिकाणी कथेमध्ये विचारल्यानंतर